नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपला आजच्या खास प्रवासाला। आज आपण जाणार आहोत तुळापूरला, जिथे इतिहास, संस्कृती आणि अध्यात्म एकत्र येतात। तुळापूर हे केवळ एक गाव नाही, तर मराठ्यांच्या गौरवशाली इतिहासाचं एक महत्त्वाचं केंद्र आहे। इथे आहे छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक, पवित्र त्रिवेणी संगम आणि प्राचीन संगमेश्वर मंदिर। चला या 10 मिनिटाच्या प्रवासात आपण या सर्व ठिकाणाची माहिती घेऊया। तुळापूर हे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक स्थळ म्हणून ओळखलं जातं। छत्रपती शिवाजी महाराज मराठ्यांचे दुसरे छत्रपती आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ पुत्र यांनी मराठा साम्राज्याचं संरक्षण करण्यासाठी आपलं संपूर्ण आयुष्य वेचलं। त्यांचा पराक्रम आणि बलिदान आजही प्रत्येक मराठी माणसाच्या मनात प्रेरणा जागवतं। 1690मध्ये औरंगजेबाच्या सैन्याने संभाजी महाराजांना संगमेश्वर येथे पकडलं आणि तुळापूर येथे त्यांना क्रूरपणे हत्या करण्यात आली। पण त्यांचं बलिदान व्यर्थ गेलं नाही, त्यांनी मराठ्यांच्या स्वातंत्र्याची ज्योत तेवत ठेवली। इथे तुळापूरला भीमा, भामा आणि इंद्रायणी नद्या नद्यांच्या संगमवार संभाजी महाराजांचं स्मारक आहे। हे स्मारक त्यांच्या शौर्य आणि बलिदानाचं प्रतीक आहे। येथील शांत वातावरण आणि नद्यांचा मधुर खळखळाट प्रत्येकाला इतिहासाच्या त्या काळात घेऊन जातो। आता आपण बोलूया तुळापूरच्या त्रिवेणी संगमाबद्दल। तुळापूर हे भीमा, भामा आणि इंद्रायणी या 3 नद्यांच्या संगमासाठी प्रसिद्ध आहे। या तिन्ही नद्या एकत्र येऊन एक पवित्र संगम तयार करतात, त्याला त्रिवेणी संगम म्हणतात। हिंदू धर्मात नद्यांचा संगम हा अत्यंत पवित्र मानला जातो। येथील शांत आणि निसर्गरम्य वातावरण प्रत्येकाला शांती आणि अध्यात्माची अनुभूती देतं। या संगमावर स्नान करून किंवा ध्यान करून याला खूप महत्त्व आहे। स्थानिक लोक आणि पर्यटक येथे येऊन या पवित्र स्थानाचं दर्शन घेतात आणि आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करतात। त्रिवेणी संगमाचं सौंदर्य आणि त्याचं आध्यात्मिक महत्त्व यामुळे तुळापूर हे एक अनोखं ठिकाण बनलं आहे। तुळापूरच्या त्रिवेणी संगमाजवळ आहे प्राचीन संगमेश्वर मंदिर। हे मंदिर भगवान शिवाला समर्पित आहे आणि मराठा इतिहासात याचं विशेष स्थान आहे। असं सांगितलं जातं की छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाच्या सैन्यानं याच परिसरात पकडलं होतं। या मंदिरात शांत आणि पवित्र वातावरण प्रत्येक भक्ताला ईश्वराच्या जवळ घेऊन जातं। मंदिराची रचना साधी पण सुंदर आहे। येथील शिवलिंग आणि आसपासचा निसर्गरम्य परिसर पर्यटकांचं आणि भक्तांचं मन मोहून टाकतो। दरवर्षी येथे अनेक भक्त दर्शनासाठी येतात। विशेष म्हणजे महाशिवरात्री आणि श्रावण महिन्यात संगमेश्वर मंदिर हे तुळापूरच्या ऐतिहासिक आणि धार्मिक वारशाचं एक महत्त्वाचं प्रतीक आहे। तुळापूर हे फक्त एक पर्यटन स्थळ नाही, तर मराठा इतिहासाचं एक जिवंत स्मारक आहे। छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान, त्रिवेणी संगमाचं पावित्र्य आणि संगमेश्वर मंदिराचं अध्यात्म यामुळे तुळापूर येथे मराठी माणसाच्या हृदयात विशेष स्थान राखतं। हे ठिकाण आपल्याला आपल्या गौरवशाली इतिहासाची आठवण करून देतं आणि स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या वीरांची कहाणी सांगतं। जर तुम्ही कधी पुण्यात आलात तर तुळापूरला भेट द्यायला विसरू नका। इथे येऊन तुम्हाला इतिहास, संस्कृती आणि अध्यात्म एक अनोखा संगम अनुभवायला मिळेल। मित्रांनो, तुळापूरच्या या प्रवासात तुम्हाला कसं वाटलं? तुम्हाला तुमचे विचार कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया एका नवीन प्रवासात। जय हिंद, जय महाराष्ट्र। तुळापूरच्या त्रिवेणी संगमाजवळ आहे हे प्राचीन संगमेश्वर मंदिर। हे मंदिर भगवान शिवाला समर्पित आहे आणि मराठा इतिहासात याचं विशेष स्थान आहे। असं सांगितलं जातं की छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाच्या सैन्याने याच परिसरात पकडलं होतं। या मंदिराचं शांत आणि पवित्र वातावरण प्रत्येक भक्ताला जवळ घेऊन जातं
मंदिराची रचना साधी सुंदर आहे. येथील शिवलिंग आणि आसपासचा निसर्गरम्य परिसर पर्यटकांचं आणि भक्तांचं मन मोहून टाकते. दरवर्षी येथे अनेक भक्त दर्शनासाठी येतात. विशेषतः महाशिवरात्री व श्रावण महिन्यात संगमेश्वर मंदिर हे तुळापूरच्या ऐतिहासिक आणि धार्मिक वारसाचे एक प्रतीक आहे. तर आपण आता बघूया लेफ्ट साईडला त्रिवेणी नदींचा संगम. इथून आपण कंटिन्यू लेफ्ट साईडला गेल्यानंतर मंदिराच्या बाहेर पडल्यानंतर मंदिराच्या बाहेरच श्री छत्रपती संभाजी महाराज यांची समाधीस्थान आपल्याला पाहायला मिळेल. त्याचबरोबर आपण हा बघू शकता की तिन्ही नदींचा त्रिवेणी संगम. आपण असं पुढं चालत गेल्यानंतर राईट साईडला टेरेसकेसने गेल्यानंतर किंवा पायऱ्यांनी आपण खाली गेल्यानंतर आपण त्रिवेणी संगमकडे जातोय. त्याबद्दल आपण सविस्तर माहिती तुम्हाला दाखवतो. किंवा मंदिराच्या गेटमधून डायरेक्ट या संगमावर येण्यासाठीही रस्ता आहे. भीमा, भामा आणि इंद्रायणी नद्यांचा संगम आहे. संगमावर संभाजी महाराजांचं स्मारक आहे. हे स्मारक त्यांच्या शौर्य आणि बलिदानाचं प्रतीक आहे. येथील शांत वातावरण आणि नद्यांचा मधुर खळखळाट प्रत्येक इतिहासाच्या त्या काळात घेऊन जातो. आपण बघू शकता लेफ्ट साईडवरून जी आलेली आहे ती आहे इंद्रायणी, समोरून आलेली भामा आणि राईट साईडला भीमा. असा हा त्रिवेणी संगम इथं आपणास बघायला मिळतो आहे. अजिंक्य 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 सोडू कशाला त्याला पकड नदी येते इकडनं तिला उचल तू बसता बरं एक 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 देते काका माझे काढावर फोटो तुझ्याकडे येते का तुला मित्रांनो, तुळापूरच्या या प्रवासात तुम्हाला कसं वाटलं
आम्हाला तुमचे विचार कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.